विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्बन या स्पेशल एलिमेंटची माहिती घेणार आहोत. कार्बन हे स्पेशल का आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. The element carbon is available abundantly in the nature and occurs in free as well as in the combined state. कार्बन हे इलेमेंट निसर्गात मोठ्या प्रमाणावर आढळतं. फ्री स्टेटमध्ये पण आढळतं, कंबाइनड स्टेटमध्ये पण आढळतं. यामध्ये आपण याच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. याची बेसिक इन्फॉर्मेशन पाहूयात. याचा सिम्बॉल आहे C, ॲटॉमिक नंबर आहे 6, ॲटॉमिक मास आहे 12, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,4, म्हणजेच फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन, आणि म्हणूनच त्याची व्हॅलन्सी किती असेल 4. याची व्हॅलन्सी 4 आहे. याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणूनच कार्बन हे नॉन मेटॅलिक आहे. हे मेटल नाही. आपण शिकलोय मेटल असण्यासाठी लास्ट ऑर्बिटमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉनच असणं आवश्यक आहे. आता कार्बनचे जे कंपाऊंड्स आहेत त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असंही म्हटलं जातं. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे नेमके कोणते कंपाऊंड्स? तर जे कंपाऊंड्स वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरापासून मिळवले जातात किंवा त्यांच्या शरीरात आढळतात. कंपाऊंड्स ऑब्टेन्ड डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? तर कंपाऊंड्स ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल्स. जमिनीतून खनिजांपासून जे कंपाऊंड्स आपण मिळवतो ते असतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. बहुतांश सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे त्याच्यात कार्बन हा असतोच. म्हणून कार्बन कंपाऊंड्सला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असंच म्हणतात. सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन आढळतो, पण कार्बन असणारा प्रत्येक कंपाऊंड हे ऑर्गॅनिक असेलच असं नाही. हे आपण पुढं या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. फक्त तुर्तास एवढं लक्षात घ्या की सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत त्यांच्यामध्ये कार्बन हा आढळतोच. अगदी सेलमधल्या DNA, RNA मध्ये सुद्धा कार्बन हा मुख्य घटक आहे. ऑकरन्स ऑफ कार्बन आपण बघूयात. द कार्बन इज डिराइव्ड फ्रॉम द नेम कार्बन इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड कार्बो मीनिंग कोल. कार्बो म्हणजे कोळसा, त्यापासून कार्बन हा शब्द निर्माण झाला. कार्बन इज फाउंड इन नेचर in free as well as compound state. Carbon in the free state is found as diamond and graphite, and in the combined state in the following compounds. कार्बन हा निसर्गात जो फ्री स्टेटमध्ये आढळतो तो कोळशाच्या रूपात, ग्राफाईटच्या रूपात, आणि त्यातच डायमंड म्हणजे हिरा हे सुद्धा कार्बनचं, प्युअर कार्बनचं रूप आहे, हे लक्षात ठेवा. कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये पण कार्बन आढळतो, जसं की कार्बन डायऑक्साईड आहे किंवा जे वेगवेगळे कार्बोनेट्स आहेत, कॅल्शियम कार्बोनेट असेल, झिंक कार्बोनेट असेल, सोडियम कार्बोनेट असेल, बायकार्बोनेट्स असतील, या सर्वांमध्ये कार्बन आढळतो. लक्षात घ्या, हे जे कंपाऊंड्स आहेत कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बोनेट्स हे मात्र इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत बरं का. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बनच्या जोडीला हायड्रोजन हा इलेमेंट असणं गरजेचं असतं. इथं कार्बनच्या जोडीला ऑक्सिजन आहे,
म्हणून कार्बोनेट्स आणि कार्बन डायऑक्साईड हे इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये मोडले जातात. त्यानंतर फॉसिल फ्युएल आहे. कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस हे जे फॉसिल फ्युएल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन कंपाऊंड स्टेटमध्ये आढळतो. त्यानंतर कार्बनेशियस न्यूट्रिएंट्स म्हणजे आपला जो आहार आहे त्यामध्ये असणारे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स यामध्ये सुद्धा कार्बन हा मुख्य घटक आहे. तसंच नॅचरल फायबर्स असतील, कापूस किंवा वूल, सिल्क हे जे नॅचरल फायबर्स आहेत यांच्यामध्ये सुद्धा कार्बन हा मेन कंपोनंट आहे. आता कार्बनच सगळीकडं कसा आहे आणि कार्बनचे लाखो कंपाऊंड्स का म्हणून या विश्वामध्ये अव्हेलेबल आहेत, तर याचं मेन रिझन आहे कॅटेनेशन. कार्बनची कॅटेनेटिंग पॉवर जी आहे ती ट्रिमेंडस आहे. यामुळं कार्बनचे लाखो कंपाऊंड्स या जगात सापडतात. कॅटेनेशन म्हणजे काय, तर सेल्फ लिंकेज. या ठिकाणी इथं डायग्रॅममध्ये तुम्ही बघू शकताय, कार्बन हा दुसऱ्या कार्बन ॲटम बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो आणि असं तो पुढं कितीही कार्बनशी अटॅच होऊ शकतो. जसं रेल्वे गाडीला आपण प्रत्येक वेळी आणखीन एक डबा मागून जोडू शकतो आणि ती रेल्वे गाडी कितीही जास्त लांबीची होऊ शकते, त्या रेल्वे गाडीला कितीही डबे जोडता येऊ शकतात. तसंच कार्बनसुद्धा एका कार्बन ॲटमला दुसरा कार्बन असं कितीही लांब चेन तयार करता येते. ही चेन स्ट्रेट चेन असू शकते किंवा इथं दाखवल्याप्रमाणे ब्रांचड चेन असू शकते. म्हणजे एका कार्बनला इथं 3 किंवा 4 कार्बन ॲटमसुद्धा जोडले जाऊ शकतात. किंवा या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे क्लोज्ड चेन किंवा रिंग स्ट्रक्चरसुद्धा असू शकतं. या प्रकारच्या कार्बनच्या बॉन्डिंगमुळं कार्बनचे अनेक कंपाऊंड्स आढळतात. जगात एका बाजूला कार्बनचे कंपाऊंड्स घेतले आणि एका बाजूला इतर सगळ्या एलिमेंट्सचे कंपाऊंड्स घेतले तर एकट्या कार्बनचे कंपाऊंड्स तुम्हाला जास्त आढळून येतील. तर हे कशामुळं, तर कार्बनच्या कॅटेनेटिंग पॉवरमुळं.